आतापर्यंत मी आणि पॉला त्या दिवशी मोजत होतो, मी माझ्या आयुष्यात 19 घरांमध्ये राहिलोय वेगळ्या वेगळ्या. तर हो इकडच्या मित्रांना तिकडच्या गोष्टी सांगणे, तिकडच्या मित्रांना इकडे, त्यामुळे गोष्ट सांगणं हे आत भिनत गेलं. अतिशय अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा, पहिल्यांदा वाडा सोडून बाहेर पडलो आणि असं तसं ते आपल्याला लहानपणी खूप अवघड जातं. आपल्या खास शैलीच्या जोरावर अभिनय, लेखन आणि डिजिटल कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा कलाकार म्हणजे सारंग साठे. आज सारंग साठे आपला वाढदिवस साजरा करत आहे. पण आजचा हा लोकप्रिय चेहरा घडला तरी कसा? लहानपणी सारंग नेमका कसा होता? मनोरंजन विश्वात येण्यापूर्वीचे त्याचे दिवस कसे होते? मित्रांसोबत तो वाढदिवस कसा साजरा करायचा आणि या प्रवासात असे कोणते अनुभव आले ज्यांनी सारंगला घडवलं? या सगळ्यांची उत्तरं जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. प्रेक्षको, याबाबत स्वतः सारंग साठेनेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात सांगितलंय. चला जाणून घेऊया सारंगच्या आयुष्यातला हा न ऐकलेला प्रवास. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण लहानपणी मला आत्ता नुकतं, आपण लहानपणी समजत नाही आपण कसं जगतोय ते, पण मोठे झाल्यावर आपण त्याच्याकडे वळून बघतो तेव्हा आपल्याला कदाचित त्यात उत्तरं सापडतात की आपण असे का झालो ते. तर माझं बालपण जे आहे ते खूप घरं बदलण्यात गेले. खरं तर मी इतकी घरं बदलली आहेत लहानपणी. मी आत्तापर्यंत मी आणि पॉला त्या दिवशी मोजत होतो, मी माझ्या आयुष्यात 19 घरांमध्ये राहिलोय वेगळ्या वेगळ्या. तर हो कारण आम्ही आधी वाड्यात राहायचो, मग वाडे पाडले गेले म्हणून आम्हाला एक पर्यायी जागा देण्यात आली. मग ती बिल्डिंग सोडून पुन्हा वाडाचा तयार झाली बिल्डिंग म्हणून त्या बिल्डिंगमध्ये गेलो. मग पुन्हा आम्ही दुसरीकडे बाबांच्या काही कामामुळे शिफ्ट झालो. असं करत करत मी जवळपास लहानपणीच 11 ते 12 घरांमध्ये राहिलो होतो. त्यामुळे जसे इतर लोकांना मित्र हे त्या सोसायटीतले असतात, त्या शाळेतले असतात, तसे नसून माझे गावभर मित्र होते. जिथे जायचो तिथे नवीन मित्र मैत्री व्हायची, मग ते कनेक्ट. त्याच्यामुळे माणसांमध्ये रमणं हा एक म्हणजे एक भाग झाला जगण्यातला. आणि जितकी गावं तितक्या गोष्टी आपण म्हणतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक, आता मी मध्ये समजा आधी सदाशिव पेठेत राहायचो, मग त्याच्यानंतर पर्वती पायथ्याशी राहायचो, मग तिथून कोथरूडला गेलो, कर्वेनगरला, मग राजस्थानला काही दिवस होतो. असं करत करत त्या फिरल्यामुळे घरांमध्ये इकडच्या मित्रांना तिकडच्या गोष्टी सांगणे, तिकडच्या मित्रांना इकडे, त्यामुळे गोष्ट सांगणं हे आत भिनत गेलं. आणि मी कसा होतो असं विचारायचं झालं तर मी अतिशय अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास नाही करणारा असा मुलगा होतो. की आणि असं नाही की म्हणजे मार्क वाईट पडायचे वगैरे, मार्क ठीक पडायचे, पण मी अभ्यासच फक्त शेवटच्या दिवशी करायचो. पण तोपर्यंत आणि असंही नाही की काहीतरी दंगा मस्ती करतोय, पण तो ह्याच्यामध्ये तारे जमीन पर मध्ये इनू दाखवलाय ना त्या हरवलेला मुलगा होतो जरासा, म्हणजे भिरभिर होतो, खिडकीतनं कायम बाहेर बघायचं. बरं, ज्या पद्धतीने तू म्हणालास की तू एकटा सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी राहिलास, त्यामुळे तुझं पटकन लोकांबरोबर जेल होणं ते एक तुझ्यामध्ये खूप चांगली गोष्ट असणार की ओळखीची गरज नाहीये तुला. हां, म्हणजे लहानपणी त्यांनी काही वर्ष 4थी-5वी पर्यंत जाईपर्यंत त्रास व्हायचा, पण मग ते एकदा तुमचा जगण्याचा भाग झाला की नव्याने मित्र करायला लागणार आहेत की मग सोपं पडतं. आधी तसं नव्हतं. पहिले जेव्हा पहिल्यांदा वाडा सोडून बाहेर पडलो आणि असं तसं ते आपल्याला लहानपणी खूप अवघड जातं. तर लहानपणी अवघड गेलो. 6वी-7वी मध्ये असं लक्षात आलं की नाही, आता हे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आपल्याला नवीन नवीन मित्र शोधत राहायचे आहेत. आणि त्याच्यामुळे माझा लोकांना 2-3 घट्ट मित्र असतात आणि एक मोठा ग्रुप असतो युजली. तर मला 2-3 घट्ट मित्र आहेत, पण मोठा ग्रुप नाही, भला मोठा ग्रुप आहे, म्हणजे सर्वत्र मित्र आहेत असं आहे. तुझा 19वा वाढदिवस कुठे साजरा केलेला आठवतोय? कोणत्या कर्वेनगरला चायनीज खाल्लं. मी तेव्हा सीए करत होतो आणि माझ्या सीएचे आम्ही रात्रभर अभ्यास करत होतो. अभ्यासामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्री काढून चायनीज आणून खाल्लं. हे आपलं आयुष्य. कुठं जातोय जपानला विमानला. प्रेक्षको, भाडीपा तसेच उबंटूसह विविध चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या सारंग साठेची पहिली कमाई नेमकी किती होती? त्याने नेमकं काय काम केले याबाबत स्वतः सारंग काय म्हणालाय पहा. ऍक्च्युली मी सुद्धा बऱ्यापैकी आधी कमवलेत पैसे. तुझी सुरुवात कधी? 10वीच्या सुट्टीतच. 10वीच्या सुट्टीत काय केलं? माझ्या भावाची कंपनी आहे इझी ड्राय नावाची, माझ्या चुलत भावाची, आत्ते भावाची सॉरी. ते कपडे वाळत घालायच्या दांड्या बसवतात माहिती, ते वर खाली होतात. हां, तर त्या बसवतात. तर ते सीडी बिडी धरायला जायचं, पैसे मिळायचे त्याचे.
पहिलं रद्दी असं का करायचं? पहिलं रद्दी गोळा करायची वाड्यातली आणि ते टाकून द्यायचे, त्याचे पैसे कमवायचे. ते पण पण केलं. ती मजा वेगळी होती. ती पैसे कमवायची खरंच मजा वेगळी, ते कष्ट होतं. स्वतःचे जर का 300-350 रुपये खिशात असतील महिन्याला तर काय मग किती वडा म्हणजे आपण तेव्हाचे अंबानी. बरं, जसं तू म्हणालास की 350 वगैरे जे पण काय होते, तर पहिलं जसं तू म्हणाला 350 रुपये ती रद्दी गोळा करून ते मिळालेले नाही होते? नाही नाही, हे त्याच्या जे शिडी धरायला सीडी गेलो. धरणारे तेव्हा किती मिळालेले? 350 तेच 350. 170 रुपये एका फिटिंगचे, म्हणजे ते इन्स्टॉलेशन असायचं. तर भाऊ तो 170 रुपये द्यायचा त्याचे. तर ते दोन एका दिवसात केले तर 350 रुपये मिळायचे. बरं, काय केलं त्या काय नाही, खालनं वरती ड्रिल मशीन पास करावं. पैशाचं काय केलं? असिस्टंट टूल. हा काय केलं, मी गोविंदाचा सिनेमा बघितला असणार 100%. कारण माझे सगळे पैसे, मी आणि माझा एक मित्र नचिकेत चिडगोपकर म्हणून, आम्ही गोविंदाचे सिनेमे 2-2दा 3-3दा बघायचो. म्हणजे दुल्हा मिल गया, काय ते, सॉरी, दुल्हा मिल गया नाही, आपलं हिरो नंबर 1, त्याच्यानंतर बीबी नंबर बीबी नंबर 1 आणि छोटे मिया बडे मिया, आणि हे सगळे सिनेमे आम्ही फर्स्ट शो जाऊन बघायचो. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सारंग साठे याने साकारलेलं तुमचं आवडतं पात्र कोणतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.